नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. हो, अगदी बरोबर ओळखलत. मलाई कोफ्ता. रेस्टॉरंटमध्ये मिळणारी ती अप्रतिम चव, ती क्रीमी ग्रेव्ही, आहाहा! तीच जादू घरी कशी आणायची? चला, आज आपण हेच रहस्य सोप्या शब्दात उलगडून पाहूया. एकदा डोळ्यासमोर आणा. ते मऊ, अगदी तोंडात विरघळणारे कोफ्ते आणि ती दाट मलईदार ग्रेव्ही. वाह! प्रत्येक घास असा की जणू काहीतरी अविस्मरणीय खातोय. हाच तर तो अनुभव आहे जो मलाई कोफ्त्याला इतकं इतकं खास बनवतो. पण खरं सांगायचं तर घरी बनवताना अनेकदा गडबड होते नाही का. कोफ्ते एकतर कडक होतात किंवा ग्रेव्हीला ती रेस्टॉरंटवाली चवच येत नाही. मग असं नक्की काय गुपित आहे त्यांच्याकडे? चला तर मग आज आपण हेच गुपित शोधून काढूया. तर यासाठी आपण थेट एका एक्सपर्टकडे जाणार आहोत. आपण पाहणार आहोत शेफ गिरीश जोशी यांची खास पद्धत. आणि ही पद्धत अशी आहे की रेस्टॉरंटमधली चव थेट आपल्या स्वयंपाकघरात पोहोचेल. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आपण इथे फक्त एक रेसिपी कॉपी पेस्ट नाही करत आहोत. नाही, आपण त्यामागचं तंत्र समजून घेतोय. कारण एकदा का टेक्निक कळलं की मग बघा, प्रत्येक वेळी पदार्थ एकदम परफेक्टच बनणार. चला तर मग सुरुवात करूया या डिशच्या हृदयापासून, म्हणजे कोफ्त्यांपासून. कारण सगळा खेळ तर कोफ्त्यांवरच आहे, नाही का? ते जमले की अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा. आता बहुतेक लोकांची तक्रार काय असते? अरे यार, कोफ्ते एकतर दगडासारखे कडक होतात, नाहीतर तेलात टाकताच विरघळतात. ही अडचण खूपच कॉमन आहे. पण काळजी करू नका, यावर एक अगदी सोपा आणि 100% यशस्वी होणारा उपाय आहे. शेफ जोशी म्हणतात, परफेक्ट कोफ्त्यांचं रहस्य आहे एका मॅजिक ट्रिओमध्ये, म्हणजे 3 खास गोष्टी. एक, मऊपणासाठी पनीर. दुसरं, बाइंडिंगसाठी बटाटा. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्वाचं आहे, ती शाही चव आणि रिचनेस आणण्यासाठी खवा. आता खवा म्हणजे काय? काही जण याला मावा म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर दूध मंद आचेवर आटवून जो घट्ट पदार्थ तयार होतो तो म्हणजे खवा. आणि याच खव्यामुळे कोफ्त्यांना एक वेगळी श्रीमंती येते, एक हलकासा गोडवा येतो आणि एक मस्त दाणेदार टेक्स्चर मिळतं. खरं सांगायचं तर हाच तो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जो साध्या कोफ्त्यांना रेस्टॉरंट स्टाईल कोफ्त्यांमध्ये बदलतो. आणि कोफ्ते बनवणं तर अगदी सोपं आहे. पनीर, बटाटा आणि खवा तिन्ही गोष्टी एकत्र छान मॅश करायच्या. मग त्यात थोडे मसाले घालून मिश्रण एकजीव करायचं आणि त्याचे गुळगुळीत अंडाकृती गोळे बनवायचे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की त्यात गुठळ्या राहायला नकोत. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रो टिप. कोफ्ते तळताना गॅस नेहमी आणि नेहमीच मध्यम आचेवर ठेवा. जर गॅस मोठा ठेवला ना, तर ते बाहेरून जळतील आणि आतून कच्चेच राहतील. पण मध्यम आचेवर तळल्यामुळे काय होतं, ते आतपर्यंत व्यवस्थित शिजतात आणि त्यांना एकदम मस्त सोनेरी रंग येतो. चला, कोफ्ते तर झाले आपले तयार. आता वळूया या डिशच्या आत्म्याकडे. हो, तिच्या ग्रेव्हीकडे. कारण कोफ्ते कितीही भारी बनले असले तरी खरी मजा तर त्या परफेक्ट सिल्की ग्रेव्हीमध्येच आहे, नाही का? आपलं टार्गेट काय आहे? एक अशी ग्रेव्ही बनवणं जी एकदम मखमली, म्हणजे वेल्वेटी असेल, चवीने भरलेली असेल आणि अजिबात बेचव किंवा दाणेदार नसेल. रेस्टॉरंटमध्ये जशी ती सिल्की ग्रेव्ही मिळते ना, अगदी तशीच आपल्याला घरी बनवायची आहे. तर मग ही जादू होते कशी? शेफ जोशी यांचं तंत्र खूपच हुशारीचं आहे. ते वापरतात 2 वेगवेगळ्या पेस्ट. पहिली पेस्ट आहे कांदा आणि काजूची. ही ग्रेव्हीला दाटपणा आणि क्रीमीनेस देते. आणि दुसरी पेस्ट आहे टोमॅटोची. यामुळे ग्रेव्हीला सुंदर रंग आणि एक मस्त आंबट गोड चव येते. जेव्हा या 2 पेस्ट एकत्र येतात, तेव्हा तयार होते एक अप्रतिम बॅलन्स्ड ग्रेव्ही. बरं, कोफ्ते तयार आहेत, ग्रेव्ही पण तयार आहे. आता आपण आलो आहोत फायनल स्टेपवर. म्हणजे या दोन्ही गोष्टींना एकत्र कसं आणायचं. आणि इथेच या शेवटच्या टप्प्यावर लोक एक छोटीशी चूक करतात आणि सगळी मेहनत वाया जाते. एक प्रश्न आहे, घरी मलाई कोफ्ता बनवताना अशी कोणती एक कॉमन चूक आहे ज्यामुळे सगळा खेळ बिघडतोय? जरा विचार करा, काय असू शकतं ते? उत्तर अगदी सोपं आहे पण खूप महत्वाचं. कोफ्ते कधीही म्हणजे कधीच ग्रेव्हीमध्ये टाकून उकळायचे नाहीत, हे लक्षातच ठेवा. कारण कोफ्ते इतके नाजूक असतात की उकळल्यामुळे ते तुटतात, विरघळतात आणि मग सगळाच विचका होतो. हा नियम म्हणजे ब्रह्मवाक्य समजा. मग योग्य पद्धत काय? अगदी सोपी.
ग्रेव्ही वेगळी गरम करून घ्यायची. एका सुंदर सर्व्हिंग डिशमध्ये आधी कोफ्ते ठेवायचे आणि जेव्हा जेवायला बसायचं असेल अगदी त्याच वेळी त्यांच्यावर गरमागरम ग्रेव्ही ओतायची. बस. यामुळे कोफ्ते तुटतही नाहीत आणि त्यांचा आकारही छान टिकून राहतो. तर मग आपण आज जी शेफची गुपितं शिकलो त्यावर एकदा पटकन नजर टाकूया का? म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील. थोडक्यात सांगायचं तर परफेक्ट मलाई कोफ्त्यासाठी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कोफ्त्यांमध्ये खव्याचा वापर, ज्यामुळे ते मऊ आणि रिच बनतात. 2. बॅलन्स्ड आणि सिल्की ग्रेव्हीसाठी कांदा, काजू आणि टोमॅटोची अशा 2 पेस्टची पद्धत. आणि 3. कोफ्ते ग्रेव्हीत उकळायचे नाहीत, तर सर्व्ह करण्यापूर्वी त्यांच्यावर गरम ग्रेव्ही ओतायची. हे बघा, ही फक्त एक रेसिपी नाहीये. हा तर स्वयंपाकात यशस्वी होण्याचा एक फॉर्म्युला आहे. हेच तंत्रज्ञान वापरून इतरही अनेक शाही पदार्थ बनवता येतात आणि घरी आलेल्या पाहुण्यांना तर नक्कीच आश्चर्यचकित करता येतं. तर आता ही सगळी गुपितं तर आपल्यासमोर उघडी झाली आहेत. मग आता विचार करा, या ज्ञानाचा वापर करून स्वयंपाकघरात आणखी कोणती जादू करता येईल? पुढच्या वेळी जेव्हा बनवाल तेव्हा ही पद्धत नक्की वापरून बघा आणि घरच्यांना एक मस्त सरप्राईज द्या.